सर्वांना यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. जय महाराष्ट्र बांधवांनो, आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासीचे आमचे दैवत त्यांचा जयंती उत्सव आहे. त्यानिमित्त जे स्वातंत्र्यासाठी जे इंग्रजांना छोडो की पळो करून आपली प्राणाची आहुती दिली अशा आदिवासी बांधवावर मोठ्या प्रमाणात आंदोलन होते. 80 वर्ष होत आले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. आम्ही ते मूळ निवासी आहोत, आधीपासून राहणारे भारताचे निवासी आहोत. त्याने इंग्रजांना सोडकीपुळो केलं, मोगलांना सोडकीपुळो केलं. आज वाईट परिस्थिती अशी आहे की आज माझ्या बांधवाकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जे संविधानाच्या अगोदरपासून जे आपल्याला सगळे अधिकार होते ते कोळी, नुसते कोळी नाव म्हटलं की आपल्याला बोगस म्हणून हिनवण्याचा प्रकार जो चालू आहे, जो पेसा आहे TRTI एरिया जसं काय बॉर्डर आणि उर्वरित महाराष्ट्र बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर केल्याने करून आमच्या आदिवासी बांधवांवर, माता भगिनीवर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा मोठा षडयंत्र चालू आहे. त्याच्या विरोधात आम्ही गेली 40-50 वर्षापासून आंदोलन करत आहेत. विविध समाजाचे, आमचे समाजाचे नेते मंडळी काही शहीद झाले, काही आत्महत्या केले, बटू कुवर म्हणून आमचा गोळीबारात शहीद झाला, विविध आंदोलन केले. पण दुर्दैवाने आमच्या मागे आमची ताकद दिसल्या नसल्यामुळे, आमचा समाज गरीब असल्यामुळे, भित्रा असल्यामुळे कोणी त्याची दखल घेतली नाही. आज जरांगे पाटलाचं बघा, जे संविधानात नसताना सुद्धा जे ताकदीच्या जोरावर हैदराबाद गॅजेट अप्लाय करायला लावले. आम्हाला तर संविधानाने डॉक्टर बाबासाहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात आम्हाला अधिकार 28, 29, 30 वर दिला असताना कोळी महादेव, कोळी मल्हार, डोगर कोळी, टोकरे कोळी, ढोळ कोळी एवढ्या सुविधा दिल्या असताना आज बापाकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर SDO दिलेला असताना सुद्धा त्याला बोगस म्हणलं जातं. आणि या समितीमध्ये TRTM जे संशोधन अधिकारी, त्यांच्याकडे काही संशोधनच नाही, जो कॅपेबल अधिकारी कोण आहेच नाही, जो 12वी BA केलेले माणसं कुठेही बसवतात आणि त्यांना आमच्यावरच्या एकूण त्या SDOच्या वरच्या चेकिंग करायला होतं. म्हणजे मोठा षडयंत्र चालू आहे, मोठा महाभ्रष्टाचार चालू आहे. केंद्रातून, राज्यातून जे महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना धरून 9% जो निधी येतो तो निधी सगळं गिळकरत करण्याचं काम हे 65-70 वर्ष ह्या सरकारने केलेलं आहे. आणि आताचं हे सरकार पण तेच करतं. देता की जाता येते. आमच्या समाजाने देवेंद्र फडणवीस BJP सरकारला इंडियाला मी बहुमताने निवडून आणून दिलं. त्याला 14 वर्ष 2014ला, 13ला, 14ला त्या माणसाने जबाब दिला होता, 2 महिन्यात तुमच्या तर संविधानात आहे, तुम्हाला अप्लाय करून देतो, तुमचं का सर्टिफिकेट देतो. आतापर्यंत 11 वर्ष होत आले, त्याचं काहीच नाही झालं. म्हणून आता भावना तीव्र झालेली. आम्ही आंदोलनाच्या दिशेमध्ये वारंवार करत आलो. देता की जाताच्या माध्यमानंतर आता आमचे दत्ताभाऊ सुरोसे, आमचे अध्यक्ष साहेब, जे नागपूर नियोजक मोर्चाचे नियोजक मुख्य आयोजक आहेत, 11 तारखेला TRTI येथे आम्ही लाक्षणिक धडक मोर्चा तर घेणारच आहोत. तिथून उपोषण पण आमचे सर्व करणारच आहोत. आम्ही नागपूरला जाऊन तिथे 200 ते 300 लोकांनी उपोषणाला सामूहिकरित्या बसणार आहोत. असं कोणी सामूहिकरित्या 500 लोक, 300 लोक बसलेले नाहीत. आमचा समाज बांधव, आता माझी माता भगिनी, मुलं बाळ, शिक्षण करते सगळेच लोक अन्यायाविरुद्ध एकजुटीने येणार आहेत. एक तीर, एक कमान, सारे आदिवासी एक समान, उर्वरित महाराष्ट्र टोटल येणार आहे. हे अधिकाऱ्यांनी आणि या शासन, प्रशासन आणि आदिवासी विभागाने डोळे उघडून नीट पाहावं आणि आमचे हक, संविधानिक हक आम्हाला द्यावं. नाहीतर पुढचे आम्हाला पर्याय पुष्कळ आहेत. धन्यवाद. मी जास्त बोलत नाही. आमचे अध्यक्ष मुख्य आयोजक ते बोलतीलच. धन्यवाद.